सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या. जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा. स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा. जुळ्या बहिणींचा कट्टा. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से होती है, उड़ान तो हौसलों से होती है. ही कविता ऐकली आणि डॉक्टर अभिधा घुमाटकर यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत. त्यांच्यासाठी ही कविता लिहिली असंच मनात आलं. नियतीने जन्मतःच झोळीत अंधत्व टाकले, पण त्याचा जराही बाऊ न करता जिद्दीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर अभिधा घुमाटकर यांनी शिक्षणात उत्तुंग झेप घेतली. त्यांची यशोगाथा भल्या भल्यांना थक्क करणारी आहे. मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी आज दैदिप्यमान यश मिळवले. दृष्टी नसूनही लंडनची फेलोशिप मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अंध महिला आहेत. तसंच पेशानं त्या प्राध्यापिका आहेत. त्या मुंबईतील विलेपार्लेच्या साठे कॉलेजात इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत. मराठी व कोकणी शिवाय 11 देशी भाषा त्यांना अवगत आहेत. त्या गाणंही चांगलं म्हणतात बरं का श्यामा. अरे वा वा. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आपण प्रवास त्यांच्याकडून उलगडणार आहोत. अंधत्वावर मात करत स्वतःची भाग्यरेषा स्वतः घडवणाऱ्या डॉक्टर अभिधाताई, जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन मंचावर मी मीना मोरणे आणि मी श्यामा देशपांडे तुमचं मनपूर्वक आम्ही दोघी जणी स्वागत करतो. मुंबईच्या डॉक्टर अभिधा घुमाटकर यांनी मिळवलेल्या पदव्या थक्क करणाऱ्या आहेत. BA, MA, BEd, नेट, सेट, पोस्ट डॉक या पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत. ब्रिटिश राज्यात महाराष्ट्रात झालेला विज्ञान प्रसार या विषयात MPhil आणि त्यांनी PhD केलंय. श्रीलंका आणि ग्लासगो येथे जागतिक परिषदेत पण त्या सहभागी झाल्या होत्या. चार्ल्स वॉलेस इंडिया ट्रस्ट तर्फे संशोधन फेलोशिपसाठी लंडनला जाण्याची त्यांना संधी मिळाली. इतिहासाशी निगडित अनेक शाखांचा पण त्यांनी अभ्यास केलाय आणि मुलांना त्याच ज्ञान पण त्या देत असतात. आज मितीला त्यांचे 18 रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या त्या PhD गाईड सुद्धा आहेत. एक उत्तम वक्त्या आहेत. त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. अनेक सेमिनार्स आणि कॉन्फरन्स मधून त्यांच्या पेपर्सचं वाचन पण झालेलं आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत पण खूप छान आहे. मुलांचं ज्ञान, कल्पकता, सर्जनशीलताही त्या वाढवत आहेत. ताई, पुनश्च तुमचं या मंचावर मनापासून स्वागत करते. गप्पांना सुरुवात करायची. अभिधाताई, हरकत नाही. धन्यवाद मला बोलवण्याबद्दल. आपली आभारी आहे आपल्या दोघीच आणि ह्या कट्ट्याच्या लोकांचे मी आभार मानते. धन्यवाद. एक फक्त सांगू इच्छिते की माझं आडनाव धुमटकर आहे. अभिधा धुमटकर. घुमाटकर नाही ना, धुमटकर. हा. ते काय ते स्पेलिंग घुमाटकर येतं मराठीमध्ये ना. घ आणि घ पेपरात धुमटकर. हा, धुमटकर. ताई, गप्पांना सुरुवात करूया आपण. ठीक आहे ताई, तुम्हाला दिसत नाही हे तुमच्या घरच्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा लहानपणी तुमच्या आई वडिलांचा कसा सपोर्ट होता, तुमचं बालपण कसं गेलं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल ताई. आमच्या घरामध्ये माझी केस पहिलीच आणि नंतर माझ्यानंतर माझ्या बहिणीची केस. अच्छा. तर हो, तर म्हणजे कसं झालं, माझं कसं डिस्कवर झालं की माझी मावस बहीण माझ्याहून 17 दिवसांनी लहान. तर तिच्या डोळ्यांची उघडझाप व्यवस्थित व्हायची आणि माझे डोळे असे फार फिरायचे. म्हणजे हे सगळं बघता जरा माझ्या आईला संशय आला, म्हणून मग डॉक्टरना दाखवलं गेलं
आणि त्यातून माझ्या अंधत्वाबद्दल म्हणजे माझं अंधत्व सॉर्ट ऑफ डिस्कवर झालं म्हणा. अच्छा अच्छा. म्हणजे पहिल्यांदा ऑफकोर्स शॉक बसतोच कोणालाही, पण आमच्याकडे काही तशी परंपरा नव्हती. त्यांच्या म्हणजे काय म्हणतात, ज्यांच्या घरामध्ये आहे वंश परंपरेने त्यांना डेफिनेटली वाटतं, पण आम्हाला तसं काही नव्हतं. परंतु माझी आई अत्यंत धीराची आहे, तर ती अजिबात त्यामुळे खचून गेली नाही. माझे वडील सुद्धा म्हणजे दोघांनीही ती गोष्ट, आता इट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ म्हणून ती गोष्ट ऍक्सेप्ट केली आणि त्यांनी माझ्या शिक्षणाची सुरुवात केली माझं योग्य वय आल्यावर. म्हणजे माझे वडील लहानपणीच त्यांनी पाहिलं की मी बोबडी बोलले नाही, तर म्हणून त्यांनी मला संस्कृत शिकवायला सुरुवात केली. माझ्याकडे पाठांतर करून घ्यायचे लहान वयात. आणि आई सुद्धा, म्हणजे आईने मला सगळी अक्षरं लिहायला शिकवली. आणि तुम्ही कल्पना करा की मला काही दिसत नव्हतं, म्हणजे जसं आपण इतर मुलांना शिकवतो की लिहून दाखवायचं, असं तिला करणं शक्य नव्हतं. सगळं स्पर्शाने तिने मला शिकवलं की आपली जी मराठी म्हणजे देवनागरीची अक्षरं आहेत तर ती कशी, आता त्याच्यामध्ये गोल फार आहे, उभ्या रेषा आहेत, तर तिने म्हणजे पोलपाट लाटणं, पोलपाटाला हात लावून हा गोल, त्याच्या म्हणजे हा वचा गोल हा असा आहे, ह्याला जर आपण लाटणं ठेवलं असं बाजूला तर तो झाला व, त्याच्या पुढे एक असं असं करून मग त्याच्यामध्ये ते लाटणं करता तो झाला ब. असं करून तिने अक्षरशः, म्हणजे ही अगदी नॉव्हेल मेथड होती जी तिने आपल्या कल्पकतेने शोधली. तिला कोणी शिकवलं नाही, तिला काही असं ट्रेनिंग बिनिंग नव्हतं. तिची कल्पकता वापरून तिने ही मेथड वापरली. आणि माझ्या आई आणि वडील दोघांचंही मत होतं की मी डोळस मुलांबरोबर शिकावं, डोळस मुलांच्या शाळेत जावं. आणि आमच्या वेळी कसं होतं, म्हणजे 75च्या गोष्टी ह्या 1975च्या, तेव्हा अंध मुलं सामान्यतः अंध शाळेत जाऊन शिकायची. तिथेच त्यांची राहायची सोय असायची, असं असायचं. आणि मग 7वी पर्यंत अंध शाळेत शिकल्यानंतर एकदम 8वीत त्यांना ते राहायचे अंध शाळेच्या हॉस्टेलमध्येच, परंतु त्यांना शिकायला मात्र म्हणजे त्या दादरला होती ना मुलींची शाळा, त्यामुळे त्या मुली छबिलदास मध्ये जायच्या. तर अशी त्यांची पद्धत होती. परंतु माझ्या आईचं मात्र म्हणणं असं होतं की पहिल्यापासून तिचं म्हणणं होतं की मी नॉर्मल मुलांबरोबरच शिकावं आणि त्यामुळे कॉन्फिडन्स वाढेल. तर त्यामुळे आईने म्हणजे मला नॉर्मल मुलांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून खूप खटपट केली. आणि त्याचे एक त्याचे अनुभव आहेत. म्हणजे एकदा तर एका शाळेमध्ये गेलो तर त्या बाईंनी मला एका वस्तूचा रंग ओळखायला सांगितलं. तर ऑफकोर्स मला काही येत नव्हतं. तर मला म्हणते की तर त्यामुळे आम्हाला असली मुलगी नको, अशी मुलं म्हणे आमच्या शाळेचं नाव खराब करते. अरे बापरे. अशा प्रकारे मला तिकडे त्या कारणावरून प्रवेश नाकारला गेला. आणि मग म्हणजे आईला खरोखरच इतकी आईने मेहनत केली आहे मला साधा प्रवेश मिळवून द्यायला. हो ना. आणि मग नंतर एका शाळेमध्ये, शाळा नव्याने सुरू होती तर तिथे मग आम्हाला मिळाली ऍडमिशन. पण तिकडे पण त्या शिक्षकांना कशी नवीच केस होती ना, तर त्यामुळे रोज आईकडे तक्रारी यायच्या, ही मुलगी लिहित नाही, लिहू शकत नाही. तर मग तिकडच्या ज्या प्रिन्सिपल होत्या त्या मात्र अशा अंडरस्टँडिंग होत्या. त्या एकदा वर्गात गेल्या आणि मग त्यांनी मला तोंडी प्रश्न विचारले आणि त्यांची मी उत्तरं बरोबर दिल्यानंतर त्यांनी त्या बाईंना सांगितलं की पहा, तुम्ही तिला तोंडी प्रश्न विचारायचे, घ्यायला सांगायचं नाही तिला. असंच तिचं म्हणजे तिची परीक्षा, तिचं काय म्हणतो इव्हॅल्युएशन असंच होईल. त्याच्यानंतर मग आम्ही रायटर, म्हणजे त्या शाळेमध्येच आम्ही रायटर असतात ना नेहमी अंधांना, तशा रायटर घेऊन आमची परीक्षा सुरू व्हायला लागली. मग रायटरचा नेहमीचा प्रश्न, कारण त्यांच्या नियमाप्रमाणे रायटर हा नेहमी 1 वर्ष खालचा असला पाहिजे. तर आता कसं होतं की आपल्या सगळ्यांच्या परीक्षा एकाच वेळी असतात. म्हणजे सपोजिंग मी जर 4थीत आहे तर माझा रायटर 3री मध्ये असला पाहिजे, मग त्याची परीक्षा माझ्याच वेळी असणार. मग आईची नेहमी तारांबळ उडायची रायटर शोधताना. आणि एक ना असे किस्से आहेत. म्हणजे एकदा तर मला आठवतं की माझ्या बहिणीची ती रायटर होती ना, तर ती म्हणजे परीक्षेच्या 15 मिनिटं आधी सांगायला लागली की मला आता शक्य नाही कारण माझा हात भाजलाय.
अरे बापरे. काय करणार ना, आयत्या वेळी मग कोणतरी धावपळ धावपळ करून आईने कोणाला तरी बसवलं. म्हणजे असे असे अनेक किस्से आहेत. बापरे. आणि लोकांना नंतर मग मला खूप एक त्रास व्हायचा की तुझे रायटर तुझे पेपर लिहितात का. तर मी त्यांना सांगायचं की हे बघा, आता मला पर्सनली स्वतःला तर काही आवडत नाही असं करणं. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना, जरा जरी तुम्हाला असा संशय येत असेल तर तुम्ही स्वतः या ना माझे रायटर म्हणून. तुम्हाला कळेल की माझे रायटर येतात की मी लिहिते. हा आणि एक तुम्हाला किस्सा सांगते. म्हणजे मी हा 8वीत होते, आपल्याला 8वीत मराठी शाळेमध्ये संस्कृत सुरू होतं ना. हो. हो तर आमची शाळा कशी होती की बहुतेक मुलांची ना म्हणजे पहिली जनरेशन शिकायला सुरुवात झाली अशा फॅमिली बॅकग्राऊंड मधली मुलं होती. हम्म. तर त्यांना ना ते संस्कृत फार हेवी पडायचं. तर माझं सगळं पाठ असायचं, माझे उच्चार पण चांगले होते. हा हा तर एकदा काय झालं की मी डिक्टेट करत होते आणि आम्हाला वेगळं बसवतात ना, बाहेर बसवलं होतं वेगळं, वर्गात इतरांबरोबर नाही बसवत, पण हा आम्ही डिक्टेट करतो. हा 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 तर मी डिक्टेट करत असताना बाई एकदम आल्या, अभिता जरा हळू बोल ना, सगळी मुलं तुझं ऐकून लिहितायत. अच्छा. सो लोकांना जे असं वाटतं की आम्ही सायटेड माणसांकडून मदत घेतो आणि पेपर लिहितो असं म्हणणं, तर त्यांनाच कळू दे की ते कोण कोणाकडून मदत घेत होतं. हा. खरंय खरंय. तर ते असे असे बरेच किस्से आहेत. नंतर जेव्हा मी भाषा शिकायला लागले ना वेगवेगळ्या, हा तर तेव्हा म्हणजे खूप प्रॉब्लेम व्हायचा की रीडर्स कसे मिळवायचे, रायटर्स कसे मिळवायचे. कारण हा हा त्या परीक्षा असायच्या, तर ते वाचून कोण दाखवणार. आता आई आतापर्यंत सगळं आईने केलं. म्हणजे माझे वडील लवकर गेले, मी अच्छा. 4थीत असतानाच गेले. माझी हो. बहीण तर 2रीत होती. हा आणि मग आम्ही आधी बोरिवलीला राहायचो, मग तिकडनं मी पार्ल्याला आम्ही शिफ्ट झालो. तर माझे मामा राहत होते इथे हा हा आणि त्यांच्या जवळच आईने ब्लॉक घेतला. तर अच्छा. तेव्हा आम्हाला या मामाच्या घरात खूप मदत झाली. म्हणजे त्या लोकांनी इकडे जवळच होते, माझी आजी पण होती, ती आम्हाला आधी सांभाळायची. हा आणि आई नोकरी करायची. म्हणजे अच्छा. तर आमचं घर वेगळं होतं, परंतु ऍज मदत होते ना, म्हणजे जवळच. हो कारण हो. मामा पण माझ्या मामाचं गणित खूप चांगलं, तर मामा सुद्धा कित्येकदा गणित शिकवायचा वगैरे. असे खूप खूप आधार होता त्या लोकांचा आम्हाला. हम्म. मावशी माझी डॉक्टर होती. तर तेव्हा आई माझा सगळा अभ्यास घ्यायची. म्हणजे मला तर असं आठवतंय कित्येकदा आई पोळ्या लाटताना अशी पोळ्या लाटून अशा परतायची हम्म. आणि गॅसवर गणिताचं पुस्तक ठेवलेलं असायचं आणि आई गणित घालायची आम्हाला. गॅसच्या बापरे. सिलेंडरवर गणिताचं पुस्तक ठेवून. म्हणजे असं खूप केलंय आईने, नोकरी करून घरकाम करून खरंय खरंय. आमच्या दोघींचं. आणि पुन्हा आमच्यासाठी रेकॉर्डिंग करायला लागायचं. म्हणजे कारण का मग आई काय म्हणाली की ते टेक्स्टबुक म्हणजे तेव्हा वाचून कोण दाखवायला सुरुवातीला नसायचं, आई एकटी माझी रीडर असायची. हम्म. तर मग आई म्हणाली की मग आता नाहीतरी तेच टेक्स्टबुक म्हणजे चालतं ना, तर मग ते एकदम माझ्या वेळी रेकॉर्डिंग करायचं आणि मग 2 वर्षांनी माझ्या बहिणीला पण तेच टेक्स्टबुक होईल रेकॉर्डेड. सो मग रेकॉर्डिंग हा प्रकार आईने सुरू केला. अच्छा. आणि मग अशा प्रकारे आमचं चालू होतं. आणि मग 9वीत मी असताना माझ्या शाळेमध्ये एक न्यू वेकन्सीवर एक बाई आल्या, कर्वे म्हणून, नलिनी कर्वे. हा आणि त्या मला म्हणाले की मी तुझ्या घराच्या जवळच राहते, अगदी तुमच्या समोरच आहे हम्म. आमची सोसायटी, तर मला आवडेल तुला मदत करायला, तर तू येशील का. हा जाऊन त्यांना विचारलं की म्हणजे तुम्हाला किती पैसे द्यायचे. तर त्या म्हणाले हे बघा, अरे. त्या पैशाचं आपण नंतर बघूया. हा तुम्हाला कल्पना आहे का की ह्यातून मला किती फायदा होणार आहे. आणि त्यावेळी त्या बाई ना म्हणजे मेनोपॉजच्या स्टेजमध्ये होत्या. हम्म. बाई खूप चांगल्या, अत्यंत. त्यांच्या घरात अशी समाजकार्याची अशी परंपरा होती. त्यांचे वडील पण सोशल वर्कर होते. आणि परंतु काय होतं की त्या काळामध्ये ना त्या मेनोपॉजच्या जात असल्यामुळे म्हणजे त्यांचे काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होते. अच्छा. त्यांना असं वाटायचं की सगळे लोक माझ्या अगेन्स्ट आहेत वगैरे असं. सो अशा वेळी काय झालं की त्यांना मुळात अभ्यासाची आवड असल्यामुळे
हा. त्या माझ्या अभ्यासात रंगायला लागल्या आणि त्यांचं त्या सर्व विचारांपासून त्या दूर व्हायला लागल्या. आधीच्या लोक मला काय बोलतात ह्या विचारात हम्म. त्या दूर व्हायला लागल्या हम्म. आणि त्यांचा मेहमूदा वजनाचा विचार करायला लागला असं म्हणा तुम्ही. सो शी वॉज एन्जॉईंग ऑल दॅट बिकॉज बेसिकली शी लाईक इट. म्हणजे सगळ्यांना असं होईल असं नाही, त्या बाईंना स्वतःला आवड होती अभ्यासाची म्हणून त्या, आणि अत्यंत डेडिकेटेड होत्या बाई, की बाबा माझी परीक्षा आहे तर त्या कुठे जाणार नाही वगैरे. हा. फार फार छान होत्या. सो आणि त्या माझ्या पहिल्या रीडर. आणि त्यानंतर माझं म्हणजे मला गणितामध्ये 100% मार्क्स मिळाले 10वी मध्ये आणि पेपरात वगैरे आलं. हम्म. तर त्यानंतर आणि अदरवाईज पण म्हणजे एकाच्या ओळखीने दुसरा असं करत करत मग मला नंतर रीडर मिळत गेले आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये. हम्म. आणि एक रीडर असे होते की म्हणजे तिथे रीडर कसे की हाऊसवाईफ होत्या किंवा रिटायर्ड पर्सन्स होते. म्हणजे मला 1 हा. तास द्यायचे रोज हा. आणि माझा अभ्यास पुढे जायचा. आणि म्हणजे लाईक माझ्या व्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये पण ते काम करायचं. म्हणजे 1 तास मला 1 तास तिथे असं असं त्यांचं सोशल वर्करच होते. हा. तिथे आमच्याकडे एक शालिनी तेंडुलकर म्हणून होत्या, त्या आमच्या इकडच्या बालकाश्रमात सोशल वर्कर म्हणून काम करायचे. तर त्यांनी सुद्धा अनेक रीडर्स मला मिळवून दिले त्या पिरियडमध्ये. आणि त्यामुळे कॉलेजचा माझा अभ्यास होऊ शकला, माझा पीएचडी पर्यंतचा अभ्यास होऊ शकला. आणि पीएचडीच्या वेळी कसं असायचं की मला आर्काईव्ह मध्ये, तेव्हा कसं नुसतं असं नाही चालत. म्हणजे आपल्या MA पर्यंत कसं असतं, MA BEd पर्यंत की आपण पुस्तकं घरी आणून वाचू शकतो. पीएचडीला तसं नसतं. आपल्याला ती रेफरन्स बुक्स असतात ना, ते तिथे जाऊनच वाचायला लागतं, ते घरी नाही येत. मग तिथे रीडर मिळवायचा एवढा प्रॉब्लेम होता. म्हणजे मला अजून आठवतं की एक दिवशी, आणि मग आई तेव्हा नोकरी करायची ना, आई काही दिवसभर ते नाही करू शकणार. तर मग मग ती शनिवारी एकदा मी आणि आई असं मला अजून आठवतं, आईला मी कधी कधी सांगते, मुंबई मराठीत मी बसलेले, कोणी मिळत नव्हतं. तर आई माझं पीएचडी कसं होणार ग, होणार का ग. काळजी वाटते की कोणी मला मदत करायला, कारण वाचायला कोणी नसेल तर काय करणार. हो ना. तर माझी नुसती इच्छा असून काय, त्याच्यामुळे बघ होणार, होईल तसं होईल. आणि आम्ही खूप प्रयत्न केले. म्हणजे अनेक संस्थांना अप्रोच केलं, नंतर कॉलेजांच्या NSS ला अप्रोच केलं. आणि मग नंतर हळूहळू रीडर्स मिळत गेले. आणि मुंबईच्या बाहेर जाऊन जे मटेरियल कलेक्शन करायला लागायचं ना पीएचडी MPhilच्या वेळी, कोल्हापूरला किंवा पुण्याला, तर तेव्हा आई स्वतः नोकरी जेव्हा करायची तेव्हा आई अक्षरशः 15-15 दिवस सुट्ट्या घेऊन आलेली आहे. आणि म्हणजे नंतर पण जेव्हा रिटायरमेंट नंतर ती मुंबई मराठीमध्ये सकाळी 8ला आम्ही जाऊन बसायचो. मुंबई मराठी सुरू व्हायचं, मुंबई मराठी ग्रंथ सकाळी, संध्याकाळी 8ला तिथून उठायचं. म्हणजे एवढं केलंय आई तिने, जे केले त्याला काही म्हणजे पण तुम्हाला तरी म्हणजे रीडर्स आणि रायटर्सचं बऱ्यापैकी सहकार्य मिळालं. तुम्ही एवढं घवघवीत यश मॅट्रिकला पण मिळवलं. खरंच खूपच कौतुकास्पदच आहे. अभिदाताई, मग इतिहासाची गोडी तुम्हाला कशी काय निर्माण झाली की तुम्ही पीएचडी पण इतिहासात केली? मला इतिहासाची आवड लहानपणापासून आणि भाषांची पण आवड लहानपणापासून. म्हणजे जेव्हा मी संस्कृत शिकायला लागले तर म्हणजे मी तौलनिक विचार करायचे की अरे मराठीतला आंबा शब्द, हा मग आम्रपासून बनला का, असं. म्हणजे 8वीत असताना ही एक सवय लागली. तशीच लहानपणापासून इतिहासाची आवड झाली, मग ती वाढत गेली. आणि ती सर्वात फार जोमाने वाढली ती मी FY ला असताना. मला एक फ्रेडरिक सिक्वेरा म्हणून एक सर आले. तर SY ला होते ते, SY TY ला ते होते. आणि ऍक्च्युली SY ला ते आले त्यामुळे मी TY ला हिस्ट्रीला जाणं म्हणजे त्याचा डिसिजन घेतला मी. तर त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही डेट्स मध्ये अडकू नका, नावांमध्ये अडकू नका. इतिहास इज नॉट दॅट. हिस्ट्री म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही राजांच्या मागे लागू नका. ते म्हणायचे की सामान्य माणसाचं जीवन कसं गेलं, त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल कसे होत गेले, हे जाणून घेणं म्हणजे इतिहास आहे. आणि मग पुढे पुढे अभ्यास करता करता आणखीन तो पॉइंट ऑफ व्ह्यू डेव्हलप होत गेला.
मग त्यानंतर मी डी कोसंबींची पुस्तकं वाचली. म्हणजे मला अजून आठवतं की मी टीवायला असताना, म्हणजे डी कोसंबीचे दामोदर धर्मानंद कोसंबी हे जे मार्क्सिस्ट थिंकर होते, तर त्यांचं पुस्तक तुम्हाला तर माहितीये की त्यांचं ते फार उच्च इंग्रजी आणि खूप खूप कठीण, म्हणजे बोजड इंग्रजी, आणि वरनं ते सगळी थिअरी असते. तर मी अक्षरशः टीवाय झाल्यानंतर त्या सुट्टीमध्ये मी ते पुस्तक वाचून काढतो, दुसऱ्यांना वाचायला सांगितलं कसं. तर त्याच्यामध्ये प्रत्येक वाक्य मी दोनदा वाचून घेतलं अक्षरशः, आणि त्याचा माझ्यावर खूप प्रभाव झाला, म्हणजे माझ्या अनालिसिसवर. ते मी कधी नाकारू नाही शकणार. अच्छा. आणि म्हणजे मग नंतर मी आणखीन वाचत गेले वेगवेगळे, म्हणजे अॅनल स्कूल आहे, जसं मार्क्सियन स्कूल आहे, जसं अॅनल स्कूल, पॉझिटिव्ह स्कूल. मग MA ला आम्हाला तो सगळा अभ्यास असतो. आणि त्यामध्ये माझे एक मायदेव म्हणून होते आमच्या इथे, तर त्यांचाही मला सांगितलं पाहिजे की ते आमच्या कॉलेजमध्ये एन्शियंट इंडियन कल्चरचे प्रोफेसर होते, लॉंग बॅक, म्हणजे मला कधीच नव्हते तेव्हा, ते रिटायर्ड झालेले होते. आणि MA ला एक आमच्या हिस्ट्री डिपार्टमेंटचे JV नाईक, तर ते महाराष्ट्राच्या इतिहासावरचे गाढे पंडित. तर मी डिस्टन्स एज्युकेशन MA केलं, परंतु माझा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होता. आणि एक दिवशी मी त्यांना अनेक प्रश्न विचारले, एकदा माझ्या पोर्शन बद्दल, म्हणजे माझ्या डिफिकल्टीज आहेत, आणि ही वॉज सो इम्प्रेस. मला म्हणाले की तुला एवढे प्रश्न सुचतात, एवढे फंडामेंटल क्वेश्चन्स तुला इतिहासाबद्दल निर्माण होतात, मग तू पुढे जाऊन रिसर्च करशील, गो फॉर रिसर्च. आणि मला आवड होतीच, तर मग पुढे अशी इतिहासाचा अजून आणखीन वाचन करत करत गेले, तसं माझा इतिहासाबद्दलचा दृष्टिकोन असा बदलत गेला. म्हणजे काय म्हणतो की समग्र होत गेला की इतिहास म्हणजे काय, की त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, म्हणजे आता मी जे केला अभ्यास तो सगळा हिस्ट्री ऑफ सायन्सचा होता, विज्ञानाचा इतिहास, नंतर काय म्हणतो खाद्य संस्कृतीचा इतिहास. सो देर आर सो मेनी आस्पेक्ट्स ऑफ हिस्ट्री ऍट प्रेझेंट. म्हणजे काय म्हणतो आपण, संगीताचा इतिहास असू शकतो, आर्ट आर्किटेक्चरचा इतिहास तर आहेच, प्रश्नच नाही, न्यूमिस्मॅटिक्स वगैरे हे तर आहेच. सो जे ट्रेडिशनल कन्सेप्ट आहे ना इतिहासाची, इतिहास म्हणजे डेट्स, राजे, तर JV नाईक सर म्हणायचे, अरे राजे आहेत कुठे आता, किती लोक राहिले त्यांच्यापैकी. सगळ्या ठिकाणी डेमोक्रेटिक रेव्होल्युशन बऱ्याच ठिकाणी आल्या, आणि जिकडे आहेत तिकडे पण ते नामधारी आहेत. सो आता राजांचा इतिहास नाही लिहायचा, सामान्य माणसांचा इतिहास लिहायचा. सो असा एक आता हा दृष्टिकोन आहे, म्हणजे सामान्यतः मानला जातो. तर त्यामुळे मग मला इतिहासामध्ये संशोधनाची पहिल्यापासूनच आवड होती, मग ती वाढत गेली. मग मी MPhil ला प्राध्यापक बाळाजी प्रभाकर मोडकांवर रिसर्च केलं. हे कोल्हापूरचे बाळाजी प्रभाकर मोडक, ज्यांचे विज्ञान प्रसारक होते. त्यांनी त्या काळामध्ये, म्हणजे 1896 पर्यंत, म्हणजे 1883 ते 1896 पर्यंत राजाराम कॉलेजमध्ये सायन्स एक्झिबिशन दरवर्षी भरवली, आणि ती पाहायला म्हणजे हजार 10,000 लोक यायचे, म्हणजे दूर. आणि कोल्हापूर सरकारच्या पाठिंब्याने हे सगळं चालायचं. आणि त्यांनी मराठीमध्ये एकंदरीत 38 पुस्तकं लिहिली, त्यातली 24 विज्ञानाच्या वेगवेगळ्या ब्रांचेसवर. म्हणजे त्यांची मी पुस्तकं पाहिली ना, तर एकही ब्रांच अशी नाहीये की ती सुटलेली त्यांच्या हातून. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे, झुऑलॉजी आहे, सगळंच आहे, आरोग्यशास्त्र आहे. आणि त्यांनी म्हणजे डाईंग, जेव्हा आपण म्हणतो ना की रंगकला, त्याच्यावर पण लिहिलेले आहेत आर्टिकल्स शिल्पकला विज्ञान मासिकामध्ये. तर हा माणूस ना असा अननोन होता. म्हणजे मला आठवतं की त्यांच्यावर जेव्हा आर्टिकल लिहून मी लोकसत्ताला दिला, म्हणजे माझा MPhil झाल्यानंतर, तर तेव्हा ते अरुण टिकेकर होते, लोकसत्ताचे एडिटर. ते म्हणाले कोण मोडक, त्यांना सुद्धा हे माहित नव्हते. म्हणजे महाराष्ट्रावरचे एक तर मला प्राध्यापक म्हणायला लागले, कोण हा मोडक तू म्हणतेस, मी तुला, आय वॉन्ट टू आस्क युअर क्वेश्चन. असा कोणी सायन्सचा टीचर नव्हताच मुळे. मी म्हटलं आपण काही बोलणार नाही, माझा आधी रिसर्च कम्प्लीट होते. मग त्यानंतर त्याच्यावर जो माझा EPW मध्ये, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली मध्ये जो माझा आर्टिकल, त्याचा जो रिसर्च पेपर आला, तर तो ह्याच्यामध्ये आता जो MA ला त्यांनी हिस्ट्री ऑफ सायन्सचा पेपर लावलाय, त्याच्यामध्ये मोडकांबद्दल लावलाय.
आणि त्याला अभ्यास साहित्य म्हणून फक्त हा माझा एकच रिसर्च पेपर आहे, बाकी काहीही नाही, बिकॉज नोबडी हॅज एव्हर वर्कड ऑन इट. आणि अच्छा. माझे त्यांच्यावरचे आर्टिकल्स म्हणजे रिसर्च पेपर्स EPW आलेले, इंडियन जर्नल ऑफ हिस्ट्री ऑफ सायन्स वर आलेले, हे जेस्टोज वर आहे. आणि मी जेव्हा लंडनला गेले इंडिया ऑफिस लायब्ररीमध्ये म्हणजे, तर तेव्हा त्यांच्या साईटवर ते आहेत, हे माझ्या लक्षात आलं. अच्छा. तर आणि आता म्हणजे आम्ही नॅशनल बुक ट्रस्ट आमचा एक कॉन्ट्रॅक्ट झालाय की त्यांचं चरित्र लिहित आहे. तर ते झालं. मग त्याच्यानंतर माझी मजेची गोष्ट अशी की जेव्हा हा विषय मी घेतला तर मी आय जस्ट स्टंबल्ड ॲट इट, आम्ही नेहमी म्हणायचो. हा. शोधता शोधता हे सापडले मोडत मलाही त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हती, माझ्या गाईडना पण माहिती नव्हती. तर एकदा काय झालं की म्हणजे मी आता महाराष्ट्रावर रिसर्च करणार हे मी ठरवलं होतं, कारण का मला मराठी भाषा येत होती. तर शोधता शोधता मग एकेका विषयावर, अरे सर्व विषयांवर रिसर्च झालेला आहे, म्हटलं हिस्ट्री ऑफ सायन्सवर काय आहे का, विज्ञानावर काही मटेरियल आहे का बघूया 19th सेंचुरीमध्ये. तर ते पाहता पाहता एकदम यांच्याबद्दल वाचलं. आणि त्यांचं एक म्हणणं होतं, ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं, की ते म्हणाले की तुम्ही आता स्वदेशी मुवमेंट त्या काळातले ते होते ना, तुम्ही स्वदेशी मुवमेंटचा जो प्रचार करत आहात ती विज्ञानाचा प्रसार भारतात झाल्याशिवाय कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाही. तर आज तुम्ही ज्या कपड्यांना स्वदेशी म्हणून तुम्ही वापरता ते तयार करण्याला लागलेली सगळी यंत्र परदेशात तयार झालेली आहे. सो काय अर्थ तुमच्या स्वदेशी म्हटलं, ती जोपर्यंत तुम्ही तुमच्या देशात तयार करायला शिकवू शकत नाही तोपर्यंत स्वदेशी मुवमेंट या गोष्टीला काही अर्थ नाही. तर म्हणजे मी असा विचार मराठीमध्ये पहिल्यांदाच वाचला. म्हणून मी माझ्या मॅडमला सांगितलं, डॉक्टर मरियम डोसल माझ्या तेव्हा गाईड होत्या, त्यांना मी सांगितलं की आपण हा विषय घेऊया, हा मला फार इंटरेस्टिंग वाटतो. आणि मग त्या माणसाबद्दल ना मला माहित होतं ना त्यांना माहित होतं. तर आम्ही शोधता शोधता आम्हाला त्या माणसाचे एक एक कंगोरे पुढे यायला लागले. म्हणजे त्या माणसाने कोल्हापूरचा पहिला डिटेल्ड इतिहास लिहिला. त्याच्या आधी जे होते ते सगळे ग्रॅहम रिपोर्ट वगैरे सगळे ब्रिटिश लोकांनी लिहिलेले, आणि त्यांच्यापेक्षाही मोडकांचा इतिहास पुष्कळ डिटेलमध्ये आहे. आणि मोडकांना मोडी येत असल्यामुळे त्यांनी ती मोडी कागदपत्र वाचून लिहिलेलं आहे. आणि त्यांनी मोडक जंत्री लिहिली, म्हणजे म्हणजे एखादा आज सपोजिंग आजचा दिवस आहे, तर हा आपल्या हिंदू म्हणजे शकाप्रमाणे काय, शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं राजशकाप्रमाणे ही डेट कितवी आहे. आता शकाप्रमाणे आपण 78 मायनस करून करतो ना, असं त्यांनी प्रत्येक दिवसाचं असं दिलेलं काही वर्षांचं. नंतर हिजरी कॅलेंडर प्रमाणे काय, फसली प्रमाणे काय, ग्रेगोरियन प्रमाणे काय. तर आणि त्या जंत्रीचा वापर इतिहासकार आणि लॉयर्स मोठ्या प्रमाणावर करत आले. आणि एवढं असून म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्वानांना त्यांची काही माहिती नसावी. इट वॉज व्हेरी सॉरी. आणि मजा म्हणजे मी कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये जेव्हा गेले ना, तर तिकडच्या लोकांना देखील माहित नव्हतं की इथे कोणी असे प्राध्यापक होऊन गेले. आणि आज त्यांना जे कळलं ते माझा एक प्रसिद्ध झाल्यानंतर कळलं. कारण मला तिकडचे काही म्हणजे माझा थिसिस झाल्यानंतर, मला डिग्री मिळाल्यानंतर जेव्हा तो थिसिस मुंबई युनिव्हर्सिटीत आला, तेव्हा कोल्हापूरच्या एका प्राध्यापकाने तो जाऊन वाचला. आणि नंतर त्यांनी कळवलं सुद्धा जेवी नायकांना की मी हा थिसिस वाचला. सो दॅट इज हाऊ. आणि ते त्यांनी कबूल केलं की आम्हाला ही गोष्ट आधी ठाऊक नव्हती. सो लाईक माझ्या मॅडम म्हणायच्या की यू लिबरेटेड 1% फ्रॉम हिस्ट्री, असं म्हणायचं. इतिहासात गायब झालेलं एका माझ्या. त्याच्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की म्हणजे मराठीमध्ये हे 19th सेंचुरी 20th सेंचुरी सायन्सवर पुष्कळ मटेरियल आहे. पण का हो ताई, तुम्ही बाकी भाषांवरही तुमचं जे प्रभुत्व आहे त्याचा फायदा झाला का मग तुम्हाला या इतिहासाचं संशोधन करताना? खूपच. म्हणजे मुलांना शिकवताना, फॉर एक्झाम्पल जेव्हा आता मुलांना मी शिकवते ना, तर मी म्हणजे सल्तनत पिरियड, मुघल पिरियड
कोणीही म्हणजे माझ्या आधीही हे इथे शिक्षक शिकवत होते, परंतु त्या लोकांनाही तो फार बोजड वाटायचा, मुलांना पण बोजड वाटतो. हो हो. आणि त्याच्यामध्ये जे फारसी शब्द येतात तर ते मी त्यांना असे फोडून सांगते की म्हणजे बघा, आता मी त्यांना परवाच सांगितलं की बघ, आता मुन्सिफ शब्द येतो, मुन्सिफ आहे मुन्सिफा. तर मी त्यांना सांगितलं की बघा, इन्साफ म्हणजे काय? तो म्हणाले न्याय. मग इन्साफ जो देतो तो मुन्सिफ, म्हणजे जज म्हणजे मुन्सिफ. हो. मुन्सिफ आहे मुन्सिफान म्हणजे जजांचा जज म्हणजे हेड जज. असं करून त्या सल्तनत ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या प्रत्येक शब्दात सुभा, सुभा म्हणजे प्रॉव्हिन्स, सो ज्याच्याकडे सुभा आहे तो सुभेदार. दार हे फारसी प्रत्यय आहे, ज्याच्याकडे इज्जत आहे तो इज्जतदार. तसं असं करून करून त्यांना एक एक शब्द मी फोडून फोडून सांगितले. म्हटलं हे बघा, बसून तुम्ही पाठांतर करू शकता, परंतु जर का तुम्ही समजून घेतले त्यांचे अर्थ तर तुम्हाला लक्षात जास्त चांगल्या प्रकारे राहील. संस्कृत पण तसंच करायचे. म्हणजे जेव्हा मी एन्शंट इंडिया शिकवायचे तर प्रत्येक संस्कृत शब्दांचे त्यांना अर्थ सांगायचे. सो दॅट रिअली मेड व्हेरी डिफरंट केस. आणि आता मी डिलीट साठी अभ्यास करायचे मला. सो तेव्हा मी पोर्तुगीज इतिहासावर अभ्यास करणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू तर पोर्तुगीजचा अभ्यास करण्याची फार गरज आहे. आणि आपल्या पर्टिक्युलरली वेस्टर्न इंडियावर अनेक डॉक्युमेंट्स असे आहेत की जे पोर्तुगीज मध्ये आहेत. आणि आपल्या म्हणजे मराठा हिस्ट्रीवर पण, कारण का ते इथे 450 वर्ष होते ना, तर गोवा आर्काइव्ह मध्ये खूप डॉक्युमेंट्स आहेत. आणि आपण कसं केलं पाहिजे की मोडीचा अभ्यास करताना, सपोज मोडी डॉक्युमेंट्स आहेत तर मोडी गिव्स यू मराठी व्हर्जन, म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांच्या साईडने तुम्हाला कळतं. यू शुड स्टडी ऑल्सो फारसी सो दॅट यू विल गेट द व्हर्जन ऑफ द मुघल्स ऑर द सल्तनत. आणि यू शुड ऑल्सो स्टडी पोर्चुगीज ऑर डच ऑर फ्रेंच किंवा डॅनिश, ह्या ज्या बाहेरच्या लोकांनी इथे जे होते ना, त्यांची राज्य होती किंवा प्रवासी म्हणून आले, त्या भाषांमध्ये खजिना आहे भारताच्या इतिहासावर. आणि तो सगळं ना म्हणजे 70% सगळा अनएक्सप्लोर्ड आहे, कारण आपले लोक त्या भाषा कधी शिकत नाही. तर माझा आता पुढचा विचार आहे की मी पोर्तुगीज शिकतच आहे गोवा युनिव्हर्सिटी. आता काय झालं, मला किती वर्षांपासून पोर्तुगीज शिकायचं होतं, मुंबईमध्ये टीचर्स नाही मिळायचे. मग मी म्हणेन की लॉकडाऊनने कृपा केली. तो कोरोनाचे उपकार मी कधी विसरणार नाही. कोरोना आला मात्र आणि गोवा युनिव्हर्सिटी ऑनलाईन झाली आणि त्याच्यामुळे मला पोर्तुगीज शिकायला मिळालं. थँकफुल टू कोरोना फॉर दॅट. आणि त्याचा वापर मी पुढल्या काळामध्ये माझ्या डिबेटसाठी जरूर करणार आहे. छान छान. तर इतिहासाच्या माणसाने ना बहुभाषिक असावं. मी सगळ्यांना सांगते, तुम्ही माझे जे स्टुडंट्स आहेत माझे म्हणजे 5 स्टुडंट्स, ते आता मी इथे आमच्याकडे मोडीचा क्लास सुरू केला. आता मी स्वतः एक कोर्स डिझाईन केला मोडीचा आणि त्याच्याबद्दल एक आर्टिकल सुद्धा मिड डे मध्ये आला होता. आणि तो आता माझे 5 स्टुडंट्सच तो कोर्स शिकवत आहेत. आणि मला एक पुण्याचे गृहस्थ म्हणाले की एवढा डिटेल मोडीचा कोर्स मी कुठेही पाहिला नाही. तो आता मुंबई युनिव्हर्सिटीकडे माझं बोलणं झालंय, त्यांना तो द्यायचा माझ्या फार मनात आहे. सो इफ दॅट हॅपन्स, मुंबई युनिव्हर्सिटीला आम्ही तो प्रपोज करणार. आणि इफ इट हॅपन्स तर तो मुंबई युनिव्हर्सिटीने पास केलं तर त्यांचा कोर्स होईल आणि त्याचा उपयोग सर्वांनाच करता येईल, इतर कॉलेजांमध्ये पण घेता येईल. तर ते एक माझं खूप सांगायचं आहे की इतिहासामध्ये एक तर तुम्ही बहुभाषिक असलं पाहिजे, अनेक लिपी आल्या पाहिजेत तुम्हाला. आणि दुसरं, आताच्या शिक्षणामध्ये की नाही हँड्स ऑन ट्रेनिंग आपण देऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्झर्वेशनची माहिती आहे, एज्युकेशन पॉलिसीत आहे आता त्याचा अंतर्भाव. करायला हवं, पण म्हणजे असं ना लिहून येतं हो, पण कोणी इम्प्लिमेंट नाही करत. तो प्रॉब्लेम आहे आपल्या इथे. आपल्याला ताई, तुम्ही लंडनला फेलोशिप मिळाल्यावर एकट्याच गेल्या होत्या का? मग काय होता अनुभव तिथला? एकटीच गेले मी. तर इव्हन एवढे दिवस मी ज्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसला गेले सगळ्या ठिकाणी एकटी गेले. आणि तिथे पण हाच प्रश्न होता की मला फेलोशिप अनाऊन्स झाली मार्च मध्ये, 21 मार्चला, 21 मार्च 17ला. पण कसं होतं की तिकडचे डॉक्युमेंट्स वाचायला मला लोक पाहिजेत, कारण त्याशिवाय शक्य नाही ते. म्हणजे खरंय. आणि इथनं तुम्ही कोणाला घेऊन जाणं इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सो लोकल्स मिळायला हवेत. तर मग आम्ही खूप पत्रव्यवहार केला. म्हणजे त्यात माझ्या बहिणीने खूप लीड घेतली, ती आणि तिचे सर्व फ्रेंड सर्कल. तर एक तिची मैत्रीण आहे गायत्री म्हणून, गायत्री बेंद्रे, आणि तिचा एक मित्र आहे नारायण, माझी बहीण सविधा धुमटकर,
तर त्या सर्वांनी खूप पत्रापत्री केली. तिकडच्या पत्रापत्री म्हणजे मेलामेली म्हणायची आताच्या भाषेमध्ये. सगळे मेल पाठवले तिकडचे मराठी मंडळ, गुजराती मंडळ. आणि सुरुवातीला ना म्हणजे कोणी मिळत नव्हतं. म्हणजे अशी अवस्था होती ना की फेलोशिप मिळालेली रिजेक्ट करायची वेळ आलेली होती. अरे बापरे. तर पण मग त्यांच्या प्रयत्नामुळे ना सुरुवातीला सॅटर्डे संडे वाचायला लोक मिळायला लागले. अच्छा. आणि मग हळूहळू करत वीकडेज ना पण लोक मिळाले. आणि मग असे 21 लोक मिळाले म्हणजे. आणि त्यामुळे मग ते रोज थोडा थोडा वेळ ते लोक द्यायचे. लंडनला राहणारे भारतीयच लोक, वेगवेगळ्या कम्युनिटीचे, ख्रिश्चन, हिंदू, सगळेच, सर्व प्रकारचे विचार मांडतात. आणि त्यात आणखी लहान मुलं म्हणजे कॉलेज गोईंग स्टुडंट्स पण होते. तर त्याबाबत एक आहे की तिकडे ना एक ऑर्गनायझेशन आहे काहीतरी, स्टुडंट्स हिंदू असोसिएशन का असं काहीतरी आहे, लक्षात नाही माझ्या एक्झॅक्टली नाव. तर तिथे ती बातमी पोचली होती. तर तिकडच्या एका मुलाने त्यांच्या सभेत अप्लाय केलं, हे केलं, लोकांना अपील केली, आवाहन केलं की तुम्ही म्हणजे आप एक म्हणजे गणपती होते, गणपतीचे दिवस, तर आप किसी के गणेश जी बनो. एक अशा बाई येत आहेत. अरे वा. त्यांच्यासाठी तुम्ही मदत करा. तर मग काही मुलं अशी तयार झाली, व्हॉलंटिअर केलं सगळ्यांनी आणि ती गोष्ट होऊन काढली. ताई, तुम्ही विलेपार्लेच्या त्या ज्या कॉलेजमध्ये, साठे कॉलेजमध्ये आता HOD आहात इतिहास विभागाच्या, त्या काळी नोकरी मिळवताना तुम्हाला त्रास झाला का? मग कठीण गेलं का ते? बस म्हणजे तुम्हाला मी सांगते की मी BA 1991, MA 93, 94 BEd. आणि BEd झाल्यानंतर मी कितीतरी ठिकाणी अप्लाय केलं. तर प्रत्येक वेळी मला ऐकायला मिळायचं की आम्हाला सायटेड लोक मिळत असताना तुम्हाला कशाला घ्यायचं. पाहिलं. आणि मी नेटसेट क्लिअर झाले पहिल्या फटक्यात 98 मध्ये. आणि MPhil सुद्धा त्याच वर्षी झालं. सो कॉलेजांमध्ये सुद्धा अप्लाय केलं, तिथे पण हेच यायचं. तर मी मग शेवटी ना सोडून, म्हणजे आई खूप फ्रस्ट्रेट व्हायचे सुरुवातीला. माझी आई स्नेहलता धुमटकर, तर ती नेहमी मला सांगायची की बघ तू असं नको करूस, तू स्टार्ट टेकिंग ट्युशन्स. मग घरी बसून मग मी इंग्लिश, फ्रेंच आणि संस्कृतच्या ट्युशन्स घ्यायचे. आणि मग मी विचार केला की आता MPhil करत होते तर MPhil कम्प्लीट करूया, आणि PhD एक माझी इच्छा आहे म्हणून मी कम्प्लीट करणार. सो ती करूया आपण PhD. आणि मग नंतर हे सगळं ट्युशन आपल्या सुरू करायच्या घरी अशा विचारामध्ये मी होते. तर PhD मध्ये मी होते. आणि सडनली मला एक म्हणजे तेव्हा ऍक्च्युअली एक आमच्या कानावर आलं होतं की 3% रिझर्वेशन, हँडिकॅप रिझर्वेशन 1994 मध्येच पास झालं होतं. परंतु आपल्या देशामध्ये कसं आहे ना की तुम्ही त्यासाठी नुसतं कायदा पास करून नाही चालत ना, तुम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सो एवढे दिवस ते इम्प्लिमेंट झालं नव्हतं. तर 2005 मध्ये एका अपंगाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर केस टाकली की एवढ्या पोस्ट आहेत म्हणजे हँडिकॅप रिझर्वेशन राबवलं जात नाहीये, तर ह्या राबवल्या गेल्या पाहिजेत, त्या पोस्ट भरल्या गेल्या पाहिजेत. आणि तो केस जिंकला. आणि मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना म्हणजे भराव्याच लागल्या पोस्ट. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की आम्ही सर्व ठिकाणी, म्हणजे मी एवढे सगळं फुल क्वालिफाय असूनही मी जेव्हा कुठेही जायचे, मला सांगितलं जायचं की आम्ही सायटेड लोकांना घेणार, तुला कशाला पाहिजे असं सांगणारी ही कॉलेज त्या लोकांवर एका प्रकारे जबरदस्ती झाली की तुम्ही तुमचे पहिल्यांदा तुमचा हँडिकॅप कोटा भरा, त्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या ऍड्सच देता येणार नाही. चला, बरं झालं ते. सो त्याच्यामुळे सगळ्या कॉलेजांमधनं अशा यायला लागल्या हँडिकॅपच्या. म्हणजे एकदम परिस्थिती उलटी झाली म्हणतो. आणि मग तेव्हा मला माझ्याच साठे कॉलेजमध्ये, इकडची मी स्टुडंट होते, मला हा जॉब मिळाला. छान छान. आणि तेव्हाही खूप हे होतं, म्हणजे मी कशी हे करणार, पेपर कसे तपासणार, असं तसं बरेच प्रश्न होते. पण त्या सगळ्याला आम्ही उत्तरं देऊन दाखवली. आणि उत्तरं दिली म्हणजे तोंडाने नाही,
कृतीने देऊन दाखवली. हा. पेपर दुसऱ्याला मी वाचायला सांगायचे, मग त्यांना मी मार्किंग सांगायचे की हे एवढे मार्क द्या. आणि तुम्हाला मी सांगते, म्हणजे मी काहीही कन्सेशन्स घेतलेली नाहीये. म्हणजे जेव्हा मी लागले तेव्हा मी सेकंड पोझिशनला होते. सेकंड पोझिशनच्या माणसाला फाउंडेशन कोर्स शिकवायला लागतो. हा. तर तेही मी कधी म्हटलं नाही की मी फाउंडेशन कोर्स शिकवणार नाही. आणि फाउंडेशन कोर्सेस पेपर जास्त यायचे माझ्याकडे, 400 पेपर फाउंडेशन कोर्सचे. आणि माझ्या हिस्ट्री सब्जेक्टचे माझ्याकडे मे बी 100 पेपर असतील, पण हे 400 पेपर. आणि ते असे मी तपासलेत. मी कधीही म्हटलेलं नाही की मला हे कमी करून द्या. वाह. आणि म्हणजे एक महिना तुम्हाला खोटं वाटेल, मी 8ला सकाळी बसायचे पेपर तपासायला आणि संध्याकाळी 4ला उठायचे. आणि वेगवेगळे रीडर, एक तास एक रीडर येऊन जायचा, वाचून दाखवायचा, मी त्यांना मार्क द्यायला सांगायचे. आणि ते सुद्धा मी केलंय. क्लास कंट्रोल सुद्धा करून दाखवलंय. म्हणजे आधी त्या लोकांना, म्हणजे कोणालाही वाटतं ना की मी प्रिन्सिपल राऊंड घेऊन पण घेतले प्रिन्सिपलने, आणि कन्फर्म केलं की माझे क्लासचा काही प्रॉब्लेम होत नाही. नाही सगळं त्या लोकांनी कन्फर्म केलं. तेव्हा मला त्यांनी कन्फर्म केलं. म्हणजे नुसतं जॉईन होऊन नसतं ना, दे हॅव टू, म्हणजे तुम्हाला त्यांनी कन्फर्म केलं पाहिजे. तर त्यासाठी ते सगळं बघूनच कन्फर्म केलं. आणि मी तुम्हाला सांगते ना, मी मुलांना पकडलेलं आहे. म्हणजे एकदा काय झालं, मी शिकवत होते, तर मी म्हणजे त्या पहिल्या बाकाच्या समोरच उभी होते. तर ती मुलगी ना, मला असं संभाव वाटलं की ही मुलगी बहुतेक काय हिचं लक्ष आहे का नाही. आणि ना माझा असा हात त्या बाकावर गेला. तर मला ना 2 वह्या, एका वहीवर दुसरी वही असं लागलं. म्हणजे हाताला बघा, आपण वहीचा स्पर्श वेगळा असतो, पुस्तकाचा स्पर्श वेगळा असतो. तर मला लागलं, मी तिला पकडलं. म्हटलं काय ग, 2 वह्या कशात, काय लिहितेस मला आधी सांग. आणि असं विचारलं ना की जी मुलं अशी करत असतात ना, ते आपल्याला नेहमीची उत्तरं त्यांची असतात, मॅडम तुम्ही बोलताय तेच लिहिते. म्हटलं हो, मी बोलते तेच तू लिहितेस. मग तसं सगळं तुला 2 वह्या नाही लागणार, एकच वही लागेल. ज्या अर्थी 2 वह्या तू वापरतेस, त्या अर्थी तू दुसरं काहीतरी कॉपी करतेस. काय करतेस मला सांगते पुन्हा नाही. त्याबरोबर त्या दुसऱ्या मुली तुला हसायला लागले, आता तू जास्त खोटं बोलू नकोस, तुला सांगायला. म्हणजे तोही कधी क्लास कंट्रोल, हाही कधी प्रॉब्लेम नाही आहे. आणि मुलांना सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे पेपर रिडिंग कसं करायचं वगैरे शिकवलेलं आहे. मुलांना ट्रॉफीज वगैरे मिळालेल्या आहेत माझ्या मुलांना, असं शिकवून पाठवलेलं मोठ्या परिषदात. आणि त्यांना व्हर्च्युअल वॉक कसे घ्यायचे. परवाच आता आम्ही जोगेश्वरी केव्हचा ह्या मुलांनी व्हर्च्युअल वॉक घेतला होता, मी त्यांना शिकवलं होतं. सो आम्ही त्यांना पुष्कळ ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतवलं. आणि मी मुलांना एक सांगितलं की तुम्ही पाठांतर नाही करत बसायचं, ट्राय टू अंडरस्टँड. हिस्ट्री तुम्ही अनालाइज केला पाहिजे, पाठांतर नाही करायचं. ताई, तुमचे काही अजून काही प्रोजेक्ट्स आहेत का, आणि त्यासाठी काय प्लॅनिंग? हा आहेत. म्हणजे आता मी सध्या पहिली गोष्ट म्हणजे आता जो मोडीचं मी तुम्हाला सांगते, तर मोडी आमच्याकडे बंगाली पण चालतं. आणि त्याच्यामध्ये मी त्यांना म्हणजे तसं मला एक नेहमी वाटायचं की जेव्हा मी फ्रेंच जर्मन शिकले, तर ते कसं आम्हाला आलियॉसमध्ये, मॅक्स मुलरमध्ये ते वेस्टर्न स्टाईलने शिकवलेलं होतं. म्हणजे त्यांच्या ते वेस्टर्न देशांमध्ये कधी भाषा शिकवण्याची, म्हणजे ज्यांची मातृभाषा ती नसते त्यांना ती भाषा कशी शिकवायची याची काही टेक्निक्स असतात. तर त्या पद्धतीने त्याला शिकवलं गेलं. तर मला नेहमी वाटायचं की आपल्या देशात मात्र हे जे फील्ड आहे अत्यंत बॅकवर्ड आहे आणि आपण खूप ट्रॅडिशनली करतो. तर म्हटलं ते एक मला वाटायचं की आपण ते वापरून बघूया कधीतरी. तर मग आमच्याकडे बंगाली मीच चालवते, बंगालीचा क्लास. तर बाकी सगळं ते टीचर शिकवतात, म्हणजे बंगाली टीचर लिहायला वाचायला वगैरे शिकवतात, पण त्यांना बंगाली बोलायला मी शिकवलं मराठी मुलांना. आणि ते कसं त्या ज्या मेथड्स वापरून मी फ्रेंच जर्मन शिकले, त्या मेथड्स मला इंडियन लँग्वेजेसला वापरून बघायच्या होत्या, तर तो मी प्रयोग केला. आणि यापुढे माझ्या फार मनात आहे की पोर्तुगीज मला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आणायचंय, सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा. तुर्की आणायचं, मी स्वतः तुर्की शिकते आहे. सो मला एक ते वाटतं की म्हणजे तुर्कस्तान आणि हे जे सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहेत, म्हणजे कझाकस्तान, अझरबैजान आणि तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान,
तर ह्या सर्व स्थानांमधली त्या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या टर्किक ओरिजिनच्या भाषा आहेत. तर ते आता मला मुंबईमध्ये आणायचे त्या भाषांचं शिक्षण. म्हणजे दिल्लीमध्ये आहे, बट मुंबई युनिव्हर्सिटी ऍज आय टोल्ड यू इट्स व्हेरी बॅकवर्ड. आणि मी आता एका बाईनं तेच सांगत होते की आपण आता या सगळ्यात खूप मागे पडलो. म्हणजे महाराष्ट्र, मुंबई, म्हणजे दिल्ली आपल्या खूप पुढे गेला, JNU असल्यामुळे असेल किंवा काही असेल. पण आता इंटरनॅशनल स्टडीज वगैरे म्हणजे आपल्याकडचं सगळं शिक्षण फार जुनाट आहे. म्हणजे मी तुम्हाला एक गंमत सांगते की मी 1990s मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये काही लोकांना सांगत होते की तुम्ही ते चीनी सुरू करा. आणि येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने चीन वाढतोय ना, चीनची गरज भासणार आहे चीनी शिकायची. तर तेव्हा त्या लोकांनी मला वेड्यात काढलं, हॅ काय. आणि आता जेव्हा ऍक्च्युअली ते मोठ्या प्रमाणात त्याचा सर्ज होता चायनाचा, ते लोक बघतायत, तेव्हा आता ही लोक सुरू करतायत. म्हणजे आता बाय नाव यू शुड हॅड पीपल, अ टीम ऑफ पीपल नोईंग चायनीज मध्ये एक्सपर्ट असलेले. सो आपण लोक असे ना की म्हणजे तहान लागली की विहीर खणणारे लोक आहोत. सो आपल्याला ती ना दूरदृष्टी नाही, म्हणजे की आता येत्या काळात काय होणार आहे. सो आपलं कसं असलं पाहिजे की आता आणखीन 5 वर्षांनी काय होणार ह्याचा विचार करून तुम्ही आता त्या पद्धतीने तुमचं प्लॅनिंग सुरू केलं पाहिजे. आपल्याकडे कसं की ती गोष्ट डोळ्यासमोर दिसल्याशिवाय लोकांना त्याच्यावर विश्वासच बसत नाही, असे काहीतरी विचित्र आहे. खरंय. सो म्हणजे मला खूप मजा वाटली. म्हणजे तर असे काही विचार आहेत माझ्या मनात. आणि प्राकृतच्या बऱ्याच ह्याच्याबद्दल म्हणजे आहे माझ्या डोक्यात. आणि मला आमच्या कॉलेजमध्ये आता आम्ही ऑटोनॉमस होण्याच्या मार्गावर आहोत. म्हणजे आमच्या कॉलेजची व्हिजिट पण झाली, त्याचा रिपोर्ट फक्त यायचा आहे. अच्छा. तर झालं ऑटोनॉमस की मला माझ्या सब्जेक्टमध्ये MA सुरू करायचंय, PhD सेंटर काढायचंय. सो आणि बघू, म्हणजे अजूनही बऱ्याच गोष्टी मुंबईत करता येईल. इंटरनॅशनल स्टडीशी संबंधित काही करता आलं तर मला करायचंय. सो आहे तशा काही आयडिया. म्हणजे बघूया, म्हणजे कल्पना आपण खूप करतो, किती साध्य होतील आपल्याला काही सांगता येत नाही. बघितलं मी ना, सर्व पंचेंद्रिय धडधाकट असताना आपण रडत बसतो. ताई, तुम्ही तर तुमच्या आयुष्याची छान कविताच केली आहे. किती वेगळ्या रीतीने स्वतःचा प्रवास घडवलाय. आज इतकं दैदिप्यमान यश मिळत आहे. जाता जाता तुम्ही काय मेसेज द्याल आमच्या सर्व प्रेक्षकांना? कोणाला काही मेसेज द्यावा एवढी काही नाही प्लीज. परंतु एक मला जे वाटतं ते फक्त माझं मनोगत सांगते, मी काही कोणाला मेसेज देत नाही. मला असं वाटतं की मे बी आपण ना आपल्याला ओळखावं की आपण म्हणजे व्हॉट आर माय प्लस पॉइंट्स, व्हॉट आर माय मायनस पॉइंट्स, आणि आपण काय करायचं हे आपल्या मनात क्लिअर असलं पाहिजे. खूप लोकांना क्लॅरिटी ऑफ थॉट नसतं, तर आपल्याला क्लिअर असलं पाहिजे की मला पुढे जाऊन हे करायचंय. आणि आपल्याला जे करायचं असतं ना ते आपण प्लॅन करावं सरळ सरळ. आणि ते प्लॅनिंग आपलं 100% नाही होत, पण 80% तरी होतं. आणि प्लॅन करून त्या दिशेने आपण जायचं. आणि आपल्याला ना हेही माहित पाहिजे की ओके फाईन, मला हे करायचंय आणि मला हे नाही करायचंय. की आपण सर्व ठिकाणी नाही जाऊ शकत. आपण आपलं फील्ड निवडलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन जगाला घाललं पाहिजे. आणि मला हे अजिबात आवडत नाही की आपण टीचिंग सारख्या पर्टिक्युलरली प्रोफेशन मध्ये यायचं आणि नुसतं तेवढी वर्ष काढायची आणि रिटायर व्हायचं, हे मला कधीच आवडणार नाही. तेवढ्या वर्षांमध्ये आपल्या हातून मेजर गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि मी तुम्हाला एक सांगते की मला पर्सनली असं वाटतं की पॉवर, आपण समजतो की पॉवर आम्ही निगेटिव्हली घेतो, बट इट्स नॉट. पॉवर इज अ ग्रेट instrument in your, I mean, it is something that you have got with which you can change society. आपण किती मोठ्या लोकांचा आपण बघतो की सत्तेमुळे वेडे झालेले लोक पण आहेत, आणि त्या सत्तेचा वापर करून कमी काळामध्ये आपल्या देशात मोठं कार्य घडवलेले पण अनेक लोक आहेत. म्हणजे मुलाला नेहमी मी सांगते की हिटलर आणि कमाल पाशा हे दोन्ही समकालीन होते, दोघेही डिक्टेटर होते. आणि हिटलरची वृत्ती बघा तुम्ही, की तो म्हणायचा की मला ह्या देशात काय
की जो देश वाढत नाही हम्म. तो देश नष्ट पावतो, हे म्हणणारा हिटलर कुठे. आणि कमाल पाशा जो म्हणायचा की म्हणजे तुम्ही दुसऱ्या देशांवर हल्ले का करता, तुम्ही ग्रीडी आहात. म्हणजे अख्खं जग जिंकण्याचं स्वप्न बघणारे लोक ग्रीडी असतात, हावरट लोक. हम्म. तर तुम्ही असं सगळं करण्यापेक्षा तुम्ही तुमचे जे रिसोर्सेस आहेत, जे तुम्ही बाहेर आक्रमण करायला वापरता, ते जर तुम्ही तुमच्या देशातल्या लोकांच्या कल्याणासाठी वापरले तर किती बरं होईल. आणि त्याचा तसा विचार होता म्हणून आपण बघतो की 15 वर्षात त्यांनी तुर्कस्तानला कुठून कुठे नेलं. सो मी मुलांना नेहमी सांगते, हा नेहमी प्रश्न विचारते की तुमच्यामध्ये नॅशनलिझम म्हणजे काय. की वेदर व्हॉट एव्हर इज आय मीन व्हॉट एव्हर बिलॉंग्स टू माय कंट्री राईट ऑर रॉंग, तो माझा देश आहे, मी त्याला सपोर्ट करणार, हे बरोबर आहे. की आपल्या देशातल्या लोकांची प्रगती करण्याची इच्छा असणं, दॅट इज नॅशनलिझम. तो तुम्ही हे डिफाईन करा, असं मी नेहमी मुलांना सांगायचं. खूप छान सांगितलं ताई तुम्ही. आमच्या सगळ्या एपिसोड्स मध्ये ना कविता करणारे एक दीपक वाकडे म्हणून आहेत. त्यांनी तुमच्यावर एक छान कविता केली आहे, तुम्हाला ऐकवते. डोळ्यांच्या या दुनियेत अंधारलेले सारे जग, एक किरण आशेचा मार्ग दावितो जगास. इतिहास हा जगाचा पथप्रदर्शक सकलांचा, इतिहास हा जगाचा पथप्रदर्शक सकलांचा. घेऊन प्रेरणा त्यातून घडविला तूच इतिहास. नाही थांबली कुठेही, केल्या अडचणींवरी मात. झेंडा रोवला स्वतःचा साता समुद्रा पल्ल्याड. मातेच्या प्रेरणेने केलेस कष्ट, मातेच्या प्रेरणेने केलेस कष्ट, संशोधन अपार. इतिहासाच्या अभ्यासातून तूच घडविला इतिहास. जरी आहेस दृष्टीहीन, मिळविली डॉक्टरेट इतिहास. अंधांच्या या दुनियेत इतिहास शिकविते डोळास, इतिहास शिकविते डोळसास. अशी त्यांनी तुमच्यावर कविता केली आहे. मी त्यांचे आभार मानते. हो. पण आणि असं काही नाहीये. नाही खरंच तुमचा हा विनयशीलता आहे तुमची ही. तुमची खरंच ही तेजस्वी कहाणी ताई. तुम्ही स्वतः अंध असताना प्रकाशाची वाट शोधली आहे, ही तुमची डोळस कहाणी. डोळस व्यक्तींनाही प्रेरणा देणारी. आपल्याकडे सगळं असतानाही जगण्याची उमेद हरवून बसतात, त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही तुमची कहाणी. तुमचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन इतरांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल. उणिवांना कुरवाळत न बसता यशाची शिखरं तुम्ही गाठली आहेत. विद्यार्थ्यांचं जीवन ज्ञानतेजाने उजळत आहात. तुमच्या कर्तृत्वाला आम्ही दोघीजणी सलाम करतो. ताई, तुम्ही आमच्या विनंतीला मान दिला आणि इतक्या बिझी शेड्यूल मधनं तुम्ही आज आमच्या कट्ट्यावर आलात, आमच्या कट्ट्याची शान वाढवली, त्याबद्दल आमच्या दोघींकडूनही तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू, धन्यवाद. मला इथे बोलवण्याबद्दल मी आपल्या कट्ट्याचे आणि आपल्या दोघींचेही आभार मानते. थँक्यू.